BA भाग 1 मधील सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर KR गावडे, इतिहास विभाग प्रमुख बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड। विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्रामध्ये आपणाला इतिहास हा जो विषय आहे या विषयाचे शीर्षक मराठेकालीन राजनीती, समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था हे आहे। पहिल्या सत्रामध्ये आपण शिवकालीन किंवा मराठेकालीन रणनीती कशा पद्धतीची होती याचा अभ्यास केलेला आहे। पुण्यातील एक छोटीशी जहागीर तिचं रूपांतर रणनीतीच्या जोरावरती स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने केले याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला। या पेपरमध्ये आपणाला या ताब्यात आलेल्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी प्रशासन कशा पद्धतीने राबवले याचा अभ्यास आपण करणार आहोत। कोणत्याही राज्यामध्ये राजनीती कशा पद्धतीची असते हे फार महत्त्वाचे असते। राजनीतीला खूप महत्त्व असलेले आपणाला पाहायला मिळते, कारण प्रदेश जिंकणं तुलनेनं एक वेळ सोपं असतं, परंतु जिंकलेला जो प्रदेश असतो तो प्रदेश ताब्यामध्ये ठेवणं आणि त्या प्रदेशातील लोकांना हे राज्य आपलं आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण करणं, आणि ही भावना नुसती निर्माण करून चालत नाही तर ती दीर्घकाळ टिकविणं ही खूप अवघड गोष्ट असते। तुम्हाला जगज्जेत्या सिकंदरचं उदाहरण माहीतच असेल। जग जिंकण्याची भूमिका घेऊन रणांगणामध्ये उतरलेला सिकंदर उत्तर भारताच्या एका प्रदेशामध्ये येऊन दाखल झाला। झेलम नदीच्या ठिकाणी त्याने त्याने पौरस राजाचा पराभवही केला, पण तिथून पुढे तो भारताच्या पुढच्या भागामध्ये जिंकण्यासाठी वाटचाल न करता परत फिरला, आणि परत फिरत असताना त्याला एक अत्यंत दुःखद अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं। सिकंदर म्हणजे तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले असं ज्याचं वर्णन केलं जातं की त्याच्यासमोर कोणताही शत्रू टिकाव धरू शकत नव्हता। जसं समुद्रकिनारी एखादी लाट आल्यानंतर ती लाट आपल्या कवेमध्ये येणारा सर्व भाग एका क्षणार्धामध्ये गिळंकृत करते आणि पुढं जाते, त्या पद्धतीने सिकंदर आजपर्यंत जो प्रदेश दिसेल तो प्रदेश तो काबीज करत आलेला होता। परंतु या लाटेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं असतं की ही लाट क्षणामध्ये येते आणि जेव्हा ती परत जाते तेव्हा परत जाताना मात्र तिने कवेमध्ये सामावलेला जो भाग असतो ती परत घेऊन जाऊ शकत नाही, ती आहे त्या ठिकाणी सोडून जाते। आणि सिकंदराची अवस्था देखील अशीच झालेली दिसते। काही महिन्यापूर्वी त्याने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारतातील जो प्रदेश जिंकलेला होता तो प्रदेश, त्याच प्रदेशातून तो परत जात असताना तेथील लोकांनी त्याच्यावरती प्राणघातक हल्ले केले, आणि या प्राणघातक हल्ल्यामध्ये तो आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्याकडे आलेला दिसतो। त्याला आता कळून चुकलं होतं की आपला मृत्यू अटळ आहे, आणि मग मृत्यू अटळ आहे म्हटल्यानंतर त्याने आपल्या जवळच्या एका साथीदाराला बोलावलं आणि त्याला आपली एक अंतिम इच्छा आहे ती पूर्ण करण्यास सांगितली, आणि ती इच्छा त्याने सिकंदर मेल्यानंतर पूर्ण केली। ती इच्छा कोणती होती तर सिकंदर मेल्यानंतर जेव्हा त्याची अंत्ययात्रा निघाली, त्या अंत्ययात्रेच्या वेळेला सिकंदरचे दोन्ही हात बाहेर काढलेले होते त्या पेटाऱ्यातून। त्याला जगाला हा संदेश द्यायचा होता की मी जग जिंकण्यासाठी आलो खरा, परंतु जात असताना माझ्या हातात काहीच राहिलं नाही, माझे दोन्ही हात रिकामे आहेत। जग जिंकण्याची जी माझी मानसिकता होती ती चुकीची होती हे त्याला जगाला सांगायचं होतं। विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणातून आपल्याला काय पाहायला मिळतं की एखादा प्रदेश रणनीतीच्या जोरावरती जिंकणं सहज शक्य आहे, परंतु त्या जिंकलेल्या प्रदेशामध्ये जर प्रशासन व्यवस्था नीट राबवता नाही आली तर त्याच प्रदेशातील लोक त्या व्यक्तीला, त्या राजाला एक वेळ ठार देखील करायला मागे पुढे पाहत नाहीत। शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय असेल तर त्यांनी शत्रूच्या ताब्यातील प्रदेश रणनीतीच्या जोरावरती जिंकले, पण जिंकलेल्या प्रत्येक प्रदेशामध्ये राजनीतीच्या जोरावरती त्यांनी जी प्रशासन व्यवस्था राबवली ती प्रशासन व्यवस्था इतकी चांगली होती की त्या कालखंडातच नव्हे तर आजच्या कालखंडामध्ये सुद्धा, लोकशाहीमध्ये असताना सुद्धा शिवाजी महाराज आपणाला आपले इतके जवळचे वाटतं। त्याचं कारण आहे की त्यांनी त्या कालखंडामध्ये राबवलेली राजनीती हे होय। जिजामातींची शिवाजी महाराजांना शिकवण होती की शिवबा, लक्षात ठेव, कोणत्याही राजाला रयतेच्या डोळ्यामध्ये आलेला एक अश्रू हा बलाढ्य शत्रूच्या स्वारीपेक्षाही मोठा असतो, आणि त्यामुळे राज्य करीत असताना रयतेच्या डोळ्यामध्ये कधीही अश्रू येणार नाही याची तू काळजी घे। आणि ती काळजी शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका हा ठणकावून सांगणारा राजा 17व्या शतकामध्ये होऊन गेला याचं आश्चर्य आज आपल्याला वाटतं आणि ते वाटणं स्वाभाविकच आहे। शिवाजी महाराजांनी या स्वराज्यामधील
प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या लोकांमध्ये हे राज्य आपलं आहे ही भूमिका जी आहे ती रुजवलेली आपल्याला पाहायला मिळते। हे राज्य शहाजीचं, शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं, ताराराणीचं किंवा राजारामाचं नसून ते राज्य या स्वराज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे असं प्रत्येक व्यक्तीला मनापासून वाटत होतं। इतकी प्रामाणिकपणे स्वराज्यनिष्ठा त्यांनी दाखवलेली दिसते, राजनीती आखलेली दिसते। आणि म्हणूनच आपण त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर आपल्याला पाहायला मिळतं की शिवाजी महाराज जेव्हा सिद्दी जोहरच्या वेड्यामध्ये पन्हाळगडावरती अडकलेले होते तेव्हा सिद्दी जोहरला भेटण्यासाठी, प्रति शिवाजी म्हणून जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होईल का हे शिवाजी महाराजांनी विचारलं। खरं तर शिवा काशीद हा जर शिवाजी महाराज म्हणून गेले असते तर प्रत्यक्ष मृत्यूचा सामना करण्यासारखी प्रसंग होता तो। पण शिवा काशीदनं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे। शिवा काशीद शिवाजी महाराजांना म्हणाला होता, राजे, शिवा काशीद म्हणून जन्माला आलो पण शिवाजी महाराज म्हणून मरण लाभतंय आणि हे मरण मी एकदाच काय 1000 वेळा देखील आनंदाने स्वीकारेन। शिवाजी महाराज जेव्हा सिद्दी जोहरच्या वेड्यातून निष्ठून पुढे आले आणि ते गजापूरच्या घोडखिंडीमध्ये येऊन अडकले तेव्हा त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेसारखा व्यक्तीसुद्धा, तो ब्राह्मण होता हे लक्षात घ्या, आणि तो ब्राह्मण असताना सुद्धा शिवाजी महाराजांना म्हणाला होता की राजे, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे। आणि त्या ठिकाणी देखील बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला जीव धोक्यात घालून शिवाजी महाराजांचा जीव वाचवलेला दिसून येतो। पुढील काळामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की कोंढाणा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ अस्वस्थ होत्या। त्याच काळात नेमके तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे आलेले होते। जिजामातेच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तानाजी मालुसरे म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे। ही लोकांच्या मनामध्ये स्वराज्याच्या प्रती असणारी भावना, आपला जीव गेला तरी बेहतर पण राजाचा जीव वाचला पाहिजे किंवा आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून किल्ला जिंकला पाहिजे, ही जी अग्रक्रमाची भूमिका असते राजाच्या प्रती, राज्याच्या प्रती, ती सहजासहजी निर्माण होत नाही। त्यासाठी तो विश्वास निर्माण करावा लागतो आणि तो विश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला, तो आपल्या राजनीतीच्या बळावरतीच केलेला दिसतो। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावरती मोठं संकट चालून आलं। औरंगजेब 7 लाखाची फौज घेऊन स्वराज्यात दाखल झाला। एकीकडे औरंगजेब, दुसरीकडे आदिलशाहीच्या वतीने काही हालचाली होत होत्या आणि ह्या कमी की काय म्हणून पोर्तुगीजांनी गोव्यामधून स्वराज्यावरती हालचाली चालू केल्या। त्याचबरोबर इंग्रज, फ्रेंच आणि सिद्दी संबूळ असे अनेक एकापेक्षा एक शत्रू स्वराज्यावरती तुटून पडलेले असताना सुद्धा संभाजी महाराजांनी 9 वर्ष अहोरात्र संघर्ष करून हे स्वराज्य टिकवलं। पण हे स्वराज्य टिकवत असताना या स्वराज्यामधील लोकांनी संभाजी महाराजांना दिलेली साथ देखील आपल्याला विसरता येणार नाही। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात झिंजीला पळून गेले आणि या झिंजीवरूनच त्यांनी बराचसा काळ राज्यकारभार केला। राजा झिंजीला गेलेला असतानाही आणि संभाजी महाराजांची पत्नी आणि मुलगा पकडले गेलेले असताना सुद्धा स्वराज्यातील माणसं फितूर झाली नाहीत। हे स्वराज्य आता आपणच चालवलं पाहिजे आणि आपणच लढवलं पाहिजे या भावनेतून लोकांनी 11 वर्ष अहोरात्र संघर्ष करून औरंगजेबाला सळो पळो करून सोडलेलं दिसतं। पुढील काळामध्ये ताराराणीने देखील 7 वर्ष अहोरात्र संघर्ष करून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे शेवटपर्यंत अबाधित ठेवलेलं दिसतं। मित्रांनो, हे का घडू शकलं हे लक्षात घ्या। जे आदिलशाही सत्ता इतकी प्रचंड मोठी होती ती औरंगजेबाने अवघ्या 7 महिन्यामध्ये गिळंकृत केली। कुतुबशाहीसारखी सत्ता असेल ती देखील औरंगजेबाने अवघ्या 6 महिन्यामध्ये गिळंकृत केली। स्वराज्याच्या तुलनेने कितीतरी मोठ्या असणाऱ्या या सत्ता औरंगजेबाने अगदी सहज चुटकीसारख्या 6-6 महिन्यामध्ये गिळंकृत केल्या। पण शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य औरंगजेबाला 27 वर्ष अहोरात्र मेहनत घेऊन सुद्धा नष्ट करता आलं नाही। कारण ते स्वराज्य हे शिवाजी महाराजांचं नुसतं स्वराज्य नव्हतं तर या स्वराज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, लहानापासून वृद्धांपर्यंत, स्त्री पुरुष सर्वांचं हे स्वराज्य आपलं आहे ही भावना त्यांच्या मनात होती आणि म्हणून त्यांनी हे स्वराज्य शेवटच्या क्षणापर्यंत टिकवलं पाहिजे यासाठी ते प्राणपणाने लढलेले आपल्याला दिसतात। तर ही राजनीती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने आखली आणि ती आखत असताना कोणकोणत्या धोरणांचा अवलंब केला याचा अभ्यास आपल्याला राजनीती या घटकामध्ये करायचा आहे। समाज व्यवस्था त्या काळात कशी होती आणि अर्थव्यवस्था कशा पद्धतीची होती याचाही अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये करायचा आहे। एकंदरीतच या पेपरमध्ये एकूण 4 प्रकरणे असलेली दिसतात। पहिले प्रकरण हे राजनीतीच्या संदर्भातील आहे, दुसरे प्रकरण त्या काळामध्ये अर्थव्यवस्था कशा पद्धतीची होती याविषयीचे आहे, तिसरे प्रकरण त्या काळामध्ये समाज आणि धर्म हे नेमके कशा पद्धतीचे होते याची माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि चौथ्या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे
धोरण कशा पद्धतीचे होते आणि त्यांनी या राज्याला कोणते योगदान दिले, समाजाला कोणते योगदान दिले, अर्थव्यवस्थेला कोणते योगदान दिले, या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. पहिल्या प्रकरण जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे पहिलं प्रकरण आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये राजनीती हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रणनीतीच्या जोरावरती एखादा प्रदेश सहज जिंकता येतो, परंतु जिंकलेला प्रदेश दीर्घकाळ आपल्या ताब्यात ठेवणं आणि नुसता ताब्यात ठेवणं नाही, तर त्या प्रदेशावरती जी लोक राहतात त्या लोकांना हे राज्य आपलं आहे ही आपुलकीची भावना केव्हा निर्माण होऊ शकते, ज्यावेळी तेथील प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतं तेव्हा. शिवाजी महाराजांनी प्रशासनाला आज्ञाच दिलेल्या होत्या की रयत ही स्वराज्याची लेकरं आहेत आणि या लेकरांच्या डोळ्यामध्ये कुठलाही अश्रू येणार नाही, या पद्धतीनं सर्वांनी काम करायचं आहे. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, या पद्धतीनं दखल घेऊन त्यांनी कामं करायची आहेत. आणि अशा प्रकारची प्रशासन व्यवस्था शिवाजी महाराजांनी आखलेली दिसते. केंद्रीय पातळीवरती कशी प्रशासन व्यवस्था होती, शिवाजी महाराजांनी त्यांना मदत करायला असणारे अष्टप्रधान मंडळ कशा पद्धतीचं होतं, याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. दुसऱ्या घटकामध्ये तत्कालीन न्यायव्यवस्था कशी होती. केंद्रीय पातळीवरती राजा असेल, त्यानंतर न्यायाधीश असतील, पंडितराव असतील, हे न्यायदानाचं काम पाहिजे. तर स्थानिक पातळीवरती गोतसभा न्यायदानाचं काम पाहिजे. काही धार्मिक खटले असले तर धर्मसभा त्या संदर्भातील न्यायनिवाडा करायच्या. आणि हे न्यायनिवाडा होत असताना या गोतसभेमध्ये कोण लोक असायची, त्यांच्या निवडीचे निकष काय, गोतसभा कशा पद्धतीने निवाडा करायची, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दिव्यक्रिया हा त्या संदर्भातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला रामायणातील एक घटक आठवत असेल की सीता जेव्हा रावणाच्या राज्यामध्ये काही काळ राहिली आणि परत आली, तेव्हा ती पवित्र आहे की नाही हे पाहण्यासाठी जी एक क्रिया केली गेली तिला अग्निदिव्य असं म्हणतात. अग्नी हा एक देव आहे आणि तो देव कोण खरा आहे, कोण खोटा आहे, किंवा काय सत्य आहे, काय असत्य आहे, याची त्याला पूर्ण प्रचिती असते. आणि म्हणून सीता पवित्र असेल तरच त्या अग्नीतून ती सुखरूपपणे बाहेर येऊ शकेल, अशी त्या काळातली मानसिकता असलेली आपल्याला दिसते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील हीच मानसिकता टिकून असलेली दिसते. आणि त्यामुळे क्वचित प्रसंगी कधी अग्निदिव्य, कधी दिवादिव्य, कधी रवादिव्य, तर कधी धारदिव्य केलं जायचं. तर हे दिव्य कशा पद्धतीचे असायचे याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तिसरा घटक आहे तो लष्करी प्रशासनाचा. केवळ प्रदेश जिंकून चालत नाही, तर तो प्रदेश शत्रूच्या आक्रमणापासून सुरक्षित ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी भक्कम किल्ले उभारणं गरजेचं होतं. शिवाजी महाराजांना किल्ल्यांचा राजा असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांमध्ये मिळून सुमारे 350च्या आसपास किल्ले बांधल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते. केवळ किल्ले बांधून चालत नाही, तर त्या किल्ल्यावरती एक चांगलं प्रशासन व्यवस्था नेमणं गरजेची होती. म्हणून शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांवरती नेमलेले किल्लेदार, सबनीस, कारखानीस आणि इतर अधिकारी कशा पद्धतीने तिथं काम करायचे, त्यांना कोणत्या प्रकारची नियमावली होती, या नियमांचं कसं काटेकोरपणे अंमलबजावणी केली जायची, आणि जर कोणी या नियमांचा भंग केला किंवा स्वराज्याचं गुपित फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला किती कडक शिक्षा दिल्या जायच्या, या संदर्भातली माहिती आपल्याला किल्ले प्रशासनामध्ये पाहिजे आहे. स्वराज्याचा प्रदेश जसा डोंगराळ भागामध्ये होता तसाच तो कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये होता. आणि या कोकण किनारपट्टीवरती जो समुद्र होता, या समुद्रामध्ये शेती, पोर्तुगीज, इंग्रज हे शत्रू सातत्याने स्वराज्यावरती हल्ले करण्यासाठी टपून बसलेले असत. या शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःची आरमार यंत्रणा उभी केलेली दिसते. मित्रांनो, आपल्याला ज्ञातच आहे की प्राचीन भारतामध्ये आपण एक काळ असा होता की मोठ्या प्रमाणामध्ये आरमारमध्ये प्रगती केलेली होती, परंतु काही ग्रंथांच्या निर्मितीनंतर समुद्र ओलांडणं म्हणजे नरकात जाणं ही संकल्पना आली आणि त्यानंतर आपल्याकडे आरमार बांधणीचं तंत्रज्ञान होतं ते लुप्त झालेलं होतं. आणि हे लुप्त झालेलं तंत्रज्ञान कित्येक शतकं पुढे तसंच लुप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पोर्तुगीजांचे 2 अधिकारी मोठी किंमत देऊन त्यांना आपल्याकडे बोलावलं आणि आपल्या कारागिरांना आरमार कशी बांधायची याचं तंत्रज्ञान शिकवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये आरमार बांधणं, सागरी किल्ले बांधणे हे सहज शक्य गोष्ट नव्हती. अगदी आपण अलीकडल्या काळाचं उदाहरण घेतलं तर आपल्याला पाहायला मिळेल की लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक जेव्हा त्यांच्यावरती एक खटला दाखल करण्यात आलेला होता आणि तो खटला लढवण्यासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला जात असताना ते जहाजातून गेले, समुद्र ओलांडून गेले आणि येतानाही जहाजातून आले. परत आल्यानंतर पुण्यामध्ये लोकांनी, खास करून ब्राह्मण लोकांनी
टिळकांना घरात येऊ दिलं नाही. ते म्हणाले की धर्म असं सांगतोय की तुम्ही समुद्र ओलांडून गेला म्हणजे तुम्ही नरकात गेला, आणि माणूस स्वर्गात किंवा नरकात केव्हा जातो? मेल्यानंतरच जातो. याचा अर्थ असा आहे की टिळकांना आता पुन्हा घरामध्ये परत घेता येणार नाही. जे लोकमान्य टिळक स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे इंग्रजांना ठणकावून सांगू शकले, ते टिळक हे घर माझं आहे आणि मी या घरात जाणारच हे ठणकावून सांगू शकले नाहीत. इतका धर्माचा प्रचंड पगडा या व्यवस्थेवरती असलेला आपल्याला दिसून येतो. टिळकांनी शरणागती पत्करली आणि शेवटी त्यांना सोन्याची योनी तयार करून त्या योनीमध्ये काही मंत्र म्हणून बाळ जसं लहान बाळ जन्मतं योनीतून तसं टिळकांचा पुनर्जन्म करावा लागला आणि मग त्यांना घरात घ्यावं लागलं. मी जयंत टिळक या टिळकांच्या नातूने लिहिलेल्या ग्रंथामधला हा किस्सा जर आपण पाहिला तर किती भयानक परिस्थिती अलीकडल्या कालखंडापर्यंत होती याची आपल्याला प्रचिती येते. मग शिवाजी महाराजांचा कालखंड तर त्याच्याही पूर्वी 300 वर्ष होता. या 300 वर्ष पूर्वीच्या कालखंडात जेव्हा शिवाजी महाराजांनी आरमार बांधणीची भूमिका घेतली असेल किंवा सागरी किल्ले निर्मितीची भूमिका घेतली असेल तेव्हा त्यांना किती मोठा विरोध झाला असेल याची कल्पना आपण करू शकतो. पण तो विरोध त्यांनी डावलला. काही कर्मकांड जी स्वराज्याच्या आड येतात अशी सगळी कर्मकांड त्यांनी बाजूला ठेवली. शुभ अशुभ वेळा त्यांनी कधी पाहिल्या नाहीत. त्यांच्या बहुतांश लढाया ह्या अमावस्येच्या रात्री झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर ही देखील रणनीती राजनीती आपण समजावून घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांनी शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी जसे किल्ले बांधले तसेच समुद्री शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचं आरमार उभा केलं, सागरी किल्ले बांधले आणि या माध्यमातून प्रशासन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वराज्यामध्ये कुठल्याही शत्रूची आक्रमणे होऊ नयेत आणि त्या आक्रमणाची झळ रयतेला लागू नये ही भूमिका शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आपण घेतलेली पाहायला मिळते. दुसरं प्रकरण आहे ते अर्थव्यवस्थेच्या स्वरूपातील. अर्थव्यवस्था ही फार महत्त्वाची असते कुठल्याही राज्यासाठी. रयतेचं कल्याण तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा आपल्या तिजोरीमध्ये पैसे असतात. जर तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर त्याचा फटका त्या काळातल्या रयतेला बसल्याशिवाय राहत नाही. आपण आजच्या काळामध्ये जिवंत अनुभव घेत आहोत की या कोविडच्या वातावरणामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, हाताला काम नाही. अशा अवस्थेमध्ये जे पेट्रोल आपल्याला 45-47 रुपयांनी मिळायला हवं होतं त्या पेट्रोलचे आपण आज 100च्या वरती किंमत मोजतोय. म्हणजे एका लिटर मागे जवळपास आपण 55 रुपये एवढा कर सरकारला भरतोय. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तूवरती कर आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे सरकार चालतं ते या करातूनच चालत असतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेती अत्यंत मागासलेल्या पद्धतीची होती, पावसावरती अवलंबून होती. त्यामुळे शेतीतून फारशी पिकं यायची नाहीत. परंतु जी काही पिकं यायची त्या पिकांवरती कमीत कमी कसा महसूल आकारता येईल हे शिवाजी महाराजांनी पाहिलेलं होतं. पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी उत्तेजन दिलेलं होतं. पाटबंधाऱ्याची व्यवस्था केलेली होती आणि जो काही महसूल यायचा शेतकरी जे काही पिकवायचा त्यातले 2/3 फक्त महसुलाच्या 2/5 फक्त महसुलाच्या रूपानं घेतले जायचे. उद्देश हाच होता की रयतेवरती जादा कर आकारता कामा नये. अन्यथा जर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमध्ये असणारा किंवा मोगलांच्याकडे असणारा कराचा जो भाग होता तो जिथल्या रयतेवरती लादला असता तर मग शिवाजी महाराजांचं राज्य आणि आदिलशहाचं राज्य किंवा मोगलांचं राज्य याच्यामध्ये काय फरक अशी रयतेने तुलना केली असती. तर शिवाजी महाराजांनी नेहमीच रयतेच्या हिताची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या कालखंडामध्ये जे गावगाड्यातले व्यवसाय होते ते व्यवसाय कसे चालू राहतील यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. काही नवीन उद्योगधंदे तत्कालीन उद्योगधंदे हे प्राथमिक स्वरूपाचे होते, ते उद्योगधंदे कसे वाढीस लागतील यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले दिसतात. व्यापारिक केंद्रे, दळणवळणाची साधने आणि चलनवलन व्यवस्था याही घटकांचा अभ्यास आपणाला या दुसऱ्या अर्थव्यवस्था या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरण तिसरे जे आहे ते आहे समाज आणि धर्म. कुठलंही राज्य टिकायचं असेल, दीर्घकाळ टिकायचं असेल तर त्या राज्यामध्ये जी रयत राहते मग ती वेगवेगळ्या जातीची असेल, धर्माची असेल, पंथाची असेल, वेगवेगळ्या स्तरांमधील असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, उच्चवर्णीय, कनिष्ठवर्णीय या सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवता येणं ही फार मोठी अवघड गोष्ट असते. कारण प्रत्येकांचे हितसंबंध वेगवेगळे असतात आणि अशा वेगवेगळ्या हितसंबंध असणाऱ्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि हे स्वराज्य आपलं आहे हा विश्वास देणं ही फार मोठी तारेवरची कसरत होती आणि ती शिवाजी महाराजांनी साधलेली दिसून येते. तत्कालीन गावगाडा जर आपण पाहिला तर गावामध्ये वतनदार म्हणून पाटील, कुलकर्णी आणि चौगले असायचे.
परगण्याच्या ठिकाणी देशमुख आणि देशपांडे हे वतनदार असायचे. ज्या ठिकाणी व्यापारी पेटा होत्या त्या ठिकाणी शेटे महाजन हे वतनदार तिथे असायचे. आणि हे वतनदार म्हणजे कोण तर पिढ्यानपिढ्या ज्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यामध्ये जमीन शेकडो एकर जमीन मिळालेली होती. आणि नुसती जमीनच नाही तर त्याच्या जोडीला त्यांच्याकडे काही हक्क आणि लाजिमे होते. हक्क आणि लाजिमे म्हणजे काय तर ते गावातले कोणत्याही कारागिरांकडून वस्तू कुठलाही मोबदला न देता फुकट घेऊ शकत होते, कारण तो त्यांचा हक्क होता, तो त्यांचा लाजिमा होता. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य एका विकसित टप्प्यावरती आणलं त्यावेळेला त्यांना हे कळायला लागलं की हे जे वतनदार आहेत प्रत्येक गावामध्ये ते गावगाड्याचं अविभाज्य अंग आहेत, त्याच्यावरतीच गावची सगळी प्रशासन व्यवस्था अवलंबून आहे. पण हे वतनदार अत्यंत मुजोर आणि माजोर देखील काही ठिकाणी असलेले दिसतात. रांझ्याच्या पाटलाचा किस्सा आपल्याला ज्ञात आहेच. बाबाजी भिकाजी गुजर हा जो रांझ्याचा पाटील होता तिथला, तर तो रांजेगावचा जो पाटील होता तो इतका मुजोर झालेला होता की गोरगरिबांच्या लेकी सुना स्वतःच्या हक्काने उपभोगण्याच्या वस्तू आहेत असं समजून तो वागत होता. आणि म्हणून वय वर्ष 16 असताना शिवाजी महाराजांनी जेव्हा हा प्रकरण घडलं तेव्हा त्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडलेले आपल्याला पाहायला मिळतील. रांझ्याचं पाटील हे केवळ एक उदाहरण आहे, अशी कित्येक उदाहरणं त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर हे जे गावगाड्यामध्ये असणारे वतनदार होते, पाटील असतील कुलकर्णी असतील, तर या वतनदारांच्याकडे जी कामं होती गावातील सगळी प्रशासन व्यवस्था सुरळीत चालवण्याची, ती कामं तशीच ठेवायची. परंतु त्यांना जे हक्क अधिकार मिळालेले होते हे हक्क अधिकारामुळे ते स्वतःला राजा समजत होते. जसा रांझ्याचा पाटील शिवाजी महाराजांच्या सैनिकांना म्हणाला होता की जाऊन सांग तुझ्या राजाला, तुझा राजा तमाशातला राजा असेल, मी गावचा पाटील आहे. ही गावचा पाटील असण्याची जी उर्मी किंवा गुर्मी होती ती काढून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी फार मोठे प्रयत्न केलेले दिसतात. शिवाजी महाराजांनी या वतनदारांच्याकडे असणारे वतन म्हणजे जमीन ही सरकार जमा केलेली दिसते. त्यांच्याकडे जे हक्क आणि लाजिमे होते, हक्काने म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता गोरगरीब रयतेकडून कोणत्याही वस्तू घेणं, ते हक्क आणि लाजिमे देखील त्यांनी सरकार जमा केले आणि या वतनदारांना वेतनदार बनवलं. हे शिवाजी महाराजांनी समाज व्यवस्थेमध्ये घडवून आणलेला एक फार मोठा क्रांतिकारी बदल होता. आणि यामुळे काय झालं तर गोरगरीब जी रयत होती, जी काबाड कष्ट करून काही वस्तू तयार करत होती, सुतार असेल, लोहार असेल, चांभार असेल, कुंभार असेल, अशा अनेक जे बलुतेदार होते, आलुतेदार होते, हे जे वस्तू बनवत होते, तर त्या वस्तू पूर्वीच्या काळी हे पाटील फुकट घेऊन जायचे, कारण त्यांचा तो हक्क लाजिमा होता, तो शिवाजी महाराजांनी पूर्णपणे बंद केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं राज्य इथल्या गोरगरीब रयतेला हे आपलं राज्य वाटत होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मिरासदार हा एक गावातला आणखीन एक घटक आहे. मिरासदार म्हणजे ज्याच्या स्वतःच्या हक्काची जमीन आहे आणि तो या जमिनीचा टॅक्स कर तो सरकारला भरतो अशी व्यक्ती. त्यानंतरचे घटक आहेत ते म्हणजे बलुतेदार आणि आलुतेदार. त्या काळामध्ये गावगाड्याची जी व्यवस्था होती ती संपूर्ण शेती आणि शेतीशी निगडीत असलेली आपल्याला दिसते. तर शेती आणि शेतीशी निगडीत ज्या काही गरजा होत्या त्या गरजा पुरवण्याचं काम गावातले बलुतेदार आणि आलुतेदार करायचे. सुतार असेल, चांभार असेल, कुंभार असेल, हे लोक अनेक वस्तू जे शेतीसाठी लागणार होत्या त्या शेतकऱ्यांना द्यायचे. आणि त्या दिल्यानंतर जेव्हा शेतीतून उत्पादन निघायचं तेव्हा शेतकरी या बलुतेदारांना आणि आलुतेदारांना त्यांच्या कामाचा मोबदला धान्याच्या रूपामध्ये द्यायचे. कामाचा मोबदला धान्याच्या रूपामध्ये दिला जातो, त्याला बलुते किंवा आलुते असं म्हटलं जातं. तर प्रत्येक गावगाड्यामध्ये आपल्याला 12 बलुतेदार आणि 12 आलुतेदार असलेले दिसतात. त्यानंतर आणखीन एक घटक गावात होता तो म्हणजे उपरे. उपरे म्हणजे कोण तर जे मूळचे या गावातले नाहीत पण कामधंद्यासाठी ते गावामध्ये आलेले आहेत आणि एखाद्याच्या शेतीवरती ते काबाड कष्ट करून जगतायत, उपजीविका करतायत किंवा एखाद्याची शेती ते खंडानं घेत आहेत, असा घटक म्हणजे उपरे. तर हे सर्व घटक फार महत्त्वाचे होते आणि या घटकांच्यामध्ये एकी ठेवली तरच ग्रामीण एकता टिकणारी होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी एकीकडे वतन व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल करत असताना ही जी घडी होती ती विस्कटणार नाही याची देखील पूर्ण खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे पंढरपूर चळवळ. आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे उभा राहू शकलं त्याच्या पाठीमागे वारकरी संप्रदायाची जी विचार प्रणाली आहे त्याचं फार मोठं योगदान असलेलं दिसतं. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि संत तुकाराम त्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस झालेले आपल्याला दिसतात.
सर्वांची शिकवण एकच होती की विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सगळं जग विष्णुमय आहे, आपण सगळे ईश्वराचीच लेकरे आहोत. त्यामुळे तू वरच्या जातीचा, हा खालच्या जातीचा, तो श्रेष्ठ, हा कनिष्ठ, असा कोणताही भेदभाव न करता आपण सर्वजण माणूस म्हणून किंवा ईश्वराची लेकरे म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. आणि ते राहताना कसं राहायला हवं? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे कुठल्याही जीवाचा मत्सर घडता कामा नये, तिरस्कार घडता कामा नये, द्वेष घडता कामा नये. हेच खरं पूजन किंवा हेच खरं मर्म आहे त्या ईश्वराच्या पूजनाचं. म्हणून सगळेजण उच्च कुळातले असेल किंवा खालच्या कुळातले असतील असा कुठलाही भेदभाव न करता पंढरपूर चळवळीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे न पाहता, तो वयाने मोठा आहे की लहान आहे हेही न पाहता प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडताना आपल्याला दिसतात. हा एक समतेचा मंत्र होता. हा समतेचा जो मूलभूत संदेश होता तो पंढरपूर चळवळीच्या माध्यमातून त्या काळामधल्या गावागावामध्ये, घराघरामध्ये पोहोचलेला आपल्याला दिसतो. आणि या संदेशाचा, या चळवळीचा उपयोग शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभा राहताना देखील आपणाला उपयोग झालेला पाहायला मिळतो. तिसरा घटक आहे तो धार्मिक स्थळांचा. कोल्हापूर, शिखर शिंगणापूर आणि तुळजापूर हे त्या काळातली जी धार्मिक स्थळं होती याच्या संदर्भातली माहिती आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. चौथं जे प्रकरण आहे ते आहे शिवाजी महाराजांचे धोरण आणि योगदान. याच्या संदर्भातील भूमिका आपण आधी सविस्तरपणे मांडलेली आहे. प्रशासकीय भूमिका शिवाजी महाराजांची हे स्वराज्य टिकवण्याच्या बाबतीमध्ये कशा प्रकारची होती. शिवाजी तो मॅनेजमेंट गुरु म्हणून आज मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो. कमीत कमी साधनांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी अत्यंत दिव्य भव्यची कामं केली. त्याच्या पाठीमागचं मॅनेजमेंट कसं होतं, व्यवस्थापकीय धोरण कसं होतं, याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. व्यापार आणि शेती विकसित होत जावी, जास्तीत जास्त ते वृद्धिंगत होत जावी, यासाठी शिवाजी महाराजांनी कोणकोणते प्रयत्न केले याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे धार्मिक धोरण. कोणतंही राज्य दीर्घकाळ टिकायचं असेल तर त्या राज्यामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथांचे लोक राहत असतात. आणि या सर्व लोकांना सामावून घेऊन जो राजा पुढे वाटचाल करतो त्याचंच राज्य दीर्घकाळ टिकतं. या देशावरती राज्य करणारा किंवा मुघलांच्या राज्याची स्थापना करणारा जो बाबर आहे, या बाबराने आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपल्या वारसांना एक संदेश दिलेला होता. बाबर म्हणतो आपल्या मृत्यूपत्रामध्ये की माझ्या वारसांनो हे लक्षात घ्या की या देशावरती जर तुम्हाला दीर्घकाळ राज्य करायचं असेल तर या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक आहेत आणि त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करूनच तुम्ही वाटचाल केली तरच तुम्हाला या देशामध्ये सुरळीतपणे राज्यकारभार करता येईल. पुढे अकबराने देखील तेच धोरण अवलंबलेलं दिसतं. पण दुर्दैवाने औरंगजेबाने ते धोरण थोडंसं बाजूला ठेवलं आणि त्यांनी जो जिजिया कर लावला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र आपल्या सर्वांच्या दृष्टीने आजही तितकंच महत्त्वाचं आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की तुमच्या पूर्वजांनी, बाबरांनी आणि अकबरांनी जो धार्मिक सहिष्णुतेचा वारसा आणि वसा दिलेला होता या तुमच्या साम्राज्याला, तो तुम्ही बाजूला ठेवलेला दिसतो. ही प्रत्येक रयत, मग ती हिंदू धर्मातली असो की मुसलमान धर्मातली असो, ती रयतच आहे, ती ईश्वराची लेकरं आहे. त्यामुळे धर्माच्या आधारे कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समानतेने वागणूक द्या, अशा प्रकारची मांडणी त्या पत्रात केलेली आहे. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे. ते आजही आपणाला खूप महत्त्वाचं आहे. ते उदाहरण कोणतं आहे तर शिवाजी महाराज म्हणतात, उगवत्या सूर्याचा रंग भगवा असतो म्हणून आपण त्याला कधी हिंदू म्हणत नाही. या धर्तीवरती जी पिकं येतात त्या पिकांचा रंग हिरवा असतो म्हणून आपण त्याला कधीच मुस्लिम म्हणत नाही. आकाशाचा रंग, समुद्राचा रंग, पाण्याचा त्या निळा असतो म्हणून त्याला आपण कधी बौद्ध म्हणत नाही. मग आपण माणसंच, माणसामध्ये रंगाच्या आधारे हा भगवा म्हणजे तो हिंदू, हा हिरवा म्हणजे मुस्लिम आणि हा निळा म्हणजे बौद्ध, असा आपण रंगाच्या आधारे भेदभाव का करावा. शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये जो प्रश्न आपल्या पत्रातून औरंगजेबापुढे उभा केलेला होता तो प्रश्न आजही आपल्यापुढे तसाच आहे. शिवाजी महाराज काळाच्या कितीतरी पुढे गेलेले होते आणि आज आपण शिवाजी महाराजांचं नाव घेत असलो, त्यांचा फोटो घरात लावत असलो तरी देखील शिवाजी महाराजांची धोरणं आपण खरंच समजावून घेतली का? त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं खरंच आजही आपण आचरण करतोय का हो, याची प्रामाणिकपणे चिकित्सा करणं फार गरजेचं आहे. अमावस्या या कालखंडामध्ये आपण काय करतो, शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्री सर्व स्वराज्याच्या लढाया खेळल्या आणि स्वराज्य विस्तार केला. आजही आपण अमावस्या अशुभ मानतो आणि त्या
कालखंडात कुठल्याही गोष्टी करत नाही. शिवाजी महाराजांनी कधीच शुभ अशुभ अशी भूमिका घेतलेली दिसत नाही. अवघी भूमी ती मंगळ, अमंगळ त्या वासना, ही जी तुकाराम महाराजांची शिकवण होती ती त्यांनी पदोपदी अवलंबलेली दिसते. धार्मिक बंधनं जी व्यक्तीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या प्रगतीच्या आड येतात, अशी सर्व धार्मिक बंधनं शिवाजी महाराजांनी झुगारून देऊन स्वतःचे सागरी किल्ले आरमार उभारलेलं दिसून येतं. तर शिवाजी महाराज हा विषय केवळ अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी नाही आहे, तर शिवाजी महाराजांनी जे काही योगदान दिलं, जो संदेश दिला, जी धोरणं आखली, त्या धोरणांपासून आपण प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये त्या कशा पद्धतीनं वाटचाल करता येईल यासाठी हा महत्त्वाचा विषय आहे. आपण निश्चितच हा अभ्यास केल्यानंतर शिवाजी महाराज 450 वर्षानंतरही आपणाला आजही लोकशाहीमध्ये सुद्धा ते का स्मरणीय वाटतात, वारंवार त्यांचं स्मरण करावं, त्यांचाच फोटो घरी लावावा, त्यांचं गुणगान गावं असं आपल्याला का वाटतं, याची अनेक जी गणित आहेत ती गणित तुम्हाला उलगडत जाताना दिसतील. तर लवकरच आपण नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.